लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत पार्थ आणि काव्या आपापसात बोलत आहेत. पार्थ काव्याला सांगत आहे की आता आपल्याला ही गोष्ट सर्वांना सांगणं गरजेचंच आहे. आता काही गोड आठवणी तयार करणं गरजेचं आहे. पुन्हा पुन्हा नात्यातला तोच कडवटपणा आपल्याला आठवायला नको म्हणून असं करूया. आता मी पूर्णपणे बदलणार आहे. म्हणजेच मी पहिल्यासारखा होणार आहे. किशोर कुमारची गाणी ऐकणारा आणि स्वतःच्या धुंदीत मस्त जगणारा पार्थ मी होणार आहे. हे ऐकल्यावर काव्या म्हणते, "म्हणजे तुम्ही असं म्हणताय, की आता तुम्ही पहिल्यासारखं वागायला सुरू करणार आहेत. म्हणजे तुम्ही मला असं दाखवताय ना, की तुम्ही आनंदी राहण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे सध्या तर तुम्ही आनंदी नाही आहे, असा त्याचा अर्थ होतोय ना?" पार्थ म्हणतो, "हे बघा, आता या सगळ्या गोष्टीला काही अर्थ नाही आहे. मी आत्ता आनंदी आहे का दुःखी आहे यापेक्षा आपल्याला आत्ताची ही गोष्ट घरच्यांना सांगणं गरजेचं आहे, हे महत्त्वाचं आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतंय?" तेव्हा काव्या म्हणते, "मला देखील वाटतंय की हे त्यांना सांगणं गरजेचं आहे. पण कसं सांगावं ते मात्र मला कळत नाही. कारण आपल्या या निर्णयाचा आईबाबांना खूप त्रास होणार आहे. त्यांनी हे कधी अपेक्षितसुद्धा धरलेलं नसेल की आपण डिवोर्स घेणार आहोत. आता डिवोर्स घेणार आहोत असं म्हणणंसुद्धा चुकीचं आहे, कारण आपण तर डिवोर्स घेतलेला आहे. आता हे त्यांना कसं सांगावं हा मोठा प्रश्न माझ्यासमोर देखील आहे." पार्थ म्हणतो, "असो, आता जे आपण करायचं होतं ते करून टाकलेलं आहे. तुम्ही आणि मी आता मुक्त झालेलो आहोत. तुमच्या मनासारखी एखादी गोष्ट केल्याचा आनंद मात्र मला वाटतोय. आता छान आय-ए-एसची परीक्षा द्या, अधिकारी व्हा आणि तुमची स्वप्न पूर्ण करा." तुमचं एक स्वप्न मात्र मी पूर्ण केलेलं आहे. पार्थचं ते बोलणं काव्याच्या अगदी मनात लागत असतं. कारण तो वरवरून हसून जरी बोलत असला, तरी मात्र त्याच्या मनात खोलपर्यंत ही गोष्ट सलतीये हे तिला अगदी पूर्णपणे समजत असतं. पार्थ म्हणतो, की "तुमचं कल्याण झालेलं आहे. आता तुम्ही शांतपणे तुमचं आयुष्य घालवू शकताय." इकडे नंदिनी आणि जीवामध्येही काही वेगळं चाललेलं नाही आहे. जीवा पुरता खचून गेलाय. कारण त्याला जे काही झालंय ते खूपच दुःखाचं झालंय असं वाटतंय. पण नंदिनी त्याला सांगते, "आपण आपल्याला जे वाटत होतं ते केलेलं आहे. आता यात दुःखी होण्याचं काही कारण नाही. उलट तुम्ही मुक्त झालाय. आता तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला भेटू शकता, बोलू शकता, कदाचित तिच्याबरोबर पुन्हा लग्न देखील करू शकता. आता तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीपर्यंत पोहोचू देखील शकता. मी तुम्हाला मुक्त केले या गोष्टीचा आनंद मला होतोय. आत्तापर्यंत उगाच मी तुमच्या मागं लागले. तुमची इच्छा नसताना तुम्हाला बोलत राहिले. बडबड, बडबड करत राहिले. तुम्हाला पसारा आवडतो तरी देखील पसारा आवरत राहिले. आता आयुष्यात भलताच पसारा मी मांडून ठेवलाय. असो, आता या गोष्टी संपलेल्या आहेत. चला, आत्ता आपण आईबाबांना जे काय आपण केले ते सांगणं गरजेचं आहे ते सांगायला जाऊया." जीवा मात्र अगदी चिटकून बसल्यासारखा थांबलेला आहे आणि तो म्हणतोय, "माझी या गोष्टीची हिंमतच होत नाही." नंदिनी हसते आणि म्हणते, "माझी देखील होत नाही. माझी तर कोर्टाची पायरी चढण्याची देखील हिंमत होत नाही. पण आता मी कोर्टाची पायरी चढलेली आहे. मला असं वाटतंय, आता मी उंच डोंगरावरून अगदी खोलातल्या खोल दरीतसुद्धा उडी मारू शकते. आता मला कशाचीच भीती वाटत नाही. आयुष्यात मला असं वाटलं नव्हतं, की मी स्वतःसाठी कोर्टाची पायरी चढेल आणि ती पण डिवोर्स घेण्यासाठी. पण आता तेवढी हिंमत दाखवली आहे, तर ही हिंमत दाखवणं काही कमी नाही आहे. मी ही हिंमत करू शकते." असं ती जीवाला म्हणते. "आणि असं असेल, तुमची हिंमत होत नसेल, तर तुम्ही नाही आलात तरी चालेल. मी स्वतः सगळं जाऊन सांगेल. उगाच तुम्हाला त्रास झालेलं मला बघणं होणार नाही." डिवोर्स होत असला तरी देखील नंदिनीचा आपल्यावर जीव आहे हेच त्याला दिसत असतं. इकडे पार्थ देखील निघालेला असतो. तेव्हा त्याच्या पाठीमागं काव्य त्याने म्हणते, "तुम्ही एकटेच चाललात का?" तो म्हणतो, "तुमची हिंमत होत नसेल तर मला एकट्यालाच जाणं गरजेचं आहे ना." तेव्हा ती म्हणते, "तुम्ही एकटे जात असाल तर मी देखील तुमच्याबरोबर येणार आहे. मी तुमच्याबरोबरच राहायचं ठरवलेलं आहे." तिच्या त्या वाक्यानं त्याला थोडासा सुखद धक्काच बसतो. त्याला असं वाटतं, की आयुष्यभर एकत्र राहण्याचंच ह्यांनी ठरवलं की काय? आणि तेवढ्यात काव्या म्हणते, "म्हणजे तुम्हाला आत्ता तरी एकटं न पाडायचं मी ठरवलेलं आहे." त्याला त्याचं उत्तर मिळालेलं असतं. तो म्हणतो, "हे बघा, आत्तापर्यंत आपण जी हिंमत दाखवली आहे ना,
आता थोडीच तर हिंमत आपल्याला दाखवायची आहे. तेव्हा काव्या म्हणते, "पण आई-बाबा या गोष्टी डिझर्व्ह करत नाहीत हो." कारण ते खूपच प्रेमळ आहेत आणि आपलं चांगलं व्हावं असं त्यांना वाटत असणार आणि आपण मात्र आपल्याला जे आवडतंय ते करून बसलेलो आहे. पार्थ म्हणतो, "मग आपल्याला आवडतंय तेच आपण केलंय ना." मग मुलांच्या आवडीतच पालकांचा आनंद असतो. तुम्ही आता त्यांचा विचार करू नका. तुम्ही आता तुमचा विचार करा. तुमच्या आयुष्याचा, तुमच्या भविष्याचा, तुमचा आय-ए-एस होण्याच्या स्वप्नांचा विचार करा. आता बाकी कोणत्या गोष्टीचा विचार करण्याची गरज नाही. काव्याला मात्र वाईट वाटत असतं. आपण घेतलेला निर्णय आणि या निर्णयामुळं आई-बाबा किती दुखावले जातील हे आपण विचार देखील केला नाही. तेव्हा काव्या सांगते, "माझे बाबा नेहमी म्हणायचे, जर का एखादी गोष्ट आपण एखाद्या व्यक्तीला सांगू शकत नसलो, तर त्याला एकांतात घेऊन जायचं आणि मग त्याला ती गोष्ट सांगायची." तेव्हा पार्थ किंचित हसतो आणि म्हणतो, "तुमचे बाबा बोलतात आणि माझी आई बोलते. नेहमीच असं काही ना काहीतरी असतं ना. पण आता या गोष्टी काहीच वर्क करणार नाहीत. असो, तुमचे बाबा बोलतायत म्हणजे ती गोष्ट अगदी योग्यच असेल. आपण एकेकट्याला ही गोष्ट सांगूया का?" काव्या म्हणते, "मला हेच योग्य वाटतंय. कारण जर का आपण दोघं मिळून गेलो, तर नक्की काय होईल सांगता येत नाही." पार्थ म्हणतो, "त्यात तुम्ही एकट्या जर का गेलात, तर सगळं घर तुमच्यावर तुटून पडेल आणि तुम्हीच एकटीनं हे सगळं केलंय असं म्हणेन. ते मात्र मला अजिबात पटणार नाही. तुम्हाला दोष दिलेलं मला अजिबात आवडत नाही." पार्थ अजून देखील आपलं तिच्यावर किती प्रेम आहे हेच भासवण्याचा प्रयत्न करत असतो आणि काव्याला देखील त्या गोष्टी पूर्णपणे भासत असतात. काव्या म्हणते, "असं का? मला एकटीला बोलल्यानं काय प्रॉब्लेम होणार आहे? केलंय तर मीच सगळं हे ना." तेव्हा पार्थ म्हणतो, "असं नाही. तुम्ही एकटीने हे केलेलं नाही आहे. यावेळेस मी देखील तुमच्याबरोबर आहे. डिव्होर्सवर माझी देखील सही आहे. तुम्ही एकट्यानं सही केलेली नाही आहे." ते म्हणते, "पण कारण तर मीच आहे ना." पार्थ म्हणतो, "कारण देखील तुम्ही नाही." इकडे मिथून पाहतो की विक्रम अगदी सजधजकी कुठेतरी चाललेला आहे आणि तो त्यांना थांबवतो आणि म्हणतो, "आज काय स्वारी एकदम खुश दिसते. कुठेतरी स्पेशल व्यक्तीला भेटायला चाललात की काय?" तेव्हा विक्रम म्हणतो, "स्पेशल? स्पेशल म्हणजे अतिशय स्पेशल." तेव्हा मिथून म्हणतो, "हे काय बरोबर नाही. माझी दीदी घरात असताना तुम्ही कोणत्या स्पेशल व्यक्तीला भेटायला जाऊ शकतात ते मला कळणं गरजेचं आहे." विक्रम अगदी हसत-हसतच म्हणतो, "मी माझ्या एकदम बेस्ट फ्रेंडला, आमच्या कॉलेजच्या बेस्ट फ्रेंडला, मीनाक्षीला भेटायला चाललो आहे." असं म्हणल्यावर तर विक्रम अजूनच बुचकळ्यात पडतो. "हे काही मला पटण्यासारखं नाही आहे. आत्ताच्या आत्ता दीदीला सांगून येतो, की बघ हे विक्रमदादा कुठं चाललेले आहेत ते. म्हणजे तुम्ही माझ्या ताईला सोडून तिकडं चाललेले आहात. अजिबात चालणार नाही हे." असं म्हणून तो हसू लागतो आणि तेव्हाच विक्रम देखील हसतो आणि म्हणतो, "अरे बाबा, आम्ही दोघं मिळून चाललेलो आहेत. ती सुद्धा पुढं गेलेली आहे आणि आता मी चाललो आहे. तुला असं का वाटतंय की मी एकटा जाईल?" तो म्हणतो, "हो, तुम्ही एकदम जॉली आहात ना, तुम्ही काय कराल सांगता येत नाही." पण मिथुनने आता एक बेसिक प्रश्न त्यांना विचारलेला असतो. "काल सत्यनारायणाच्या पूजेमध्ये थोडंसं काहीतरी झालं असं मला ऐकायला मिळालं." पण विक्रम मात्र हसत-हसतच उत्तर देतो आणि म्हणतो, "अरे, थोडंसं झालं होतं. मुलं माहिती आहेत ना, अजून हळू-हळू संसारात मुरतायत. पण काल एकदम छान गोष्ट घडली. छान म्हणजे उत्तमच म्हणू शकतो आपण त्याला. काल चौघंही अगदी सत्यनारायणाच्या पूजेला बसले आणि नुसते बसलेच नाहीत, तर त्यांचं उलटं मंगळसूत्र त्यांनी सुलटं करून आपापल्या जोडीदाराला घातलं देखील." हे ऐकल्यावर मिथुनला मोठा प्रश्न पडतो. असं कसं काय बरं यांनी केलेलं असेल? कारण आता तर हे डिवोर्स घेणार आहेत हे त्याला माहीत असतं आणि तो एकदम बुचकळ्यात पडतो आणि म्हणतो, "नक्की असं झालंय?" विक्रम म्हणतो, "नक्की म्हणजे काय? 100% असं झालंय आणि ते आनंदी आहेत ना, असं देखील मला वाटत होतं आणि थोडे आनंदी नसले तर हळू होतील असं वाटतंय." आता सत्यनारायणाच्या पूजेला ते स्वतःहून बसलेले होते आणि बसून त्यांनी जोडीदाराला मंगळसूत्र देखील घातलेलं होतं. या गोष्टीतून कितीतरी घेण्यासारखं आहे ना. आता हे अगदी रुळायला लागलेले आहेत आणि एखाद्या आंब्याच्या मुरंब्याप्रमाणे ते मुरायला लागलेले आहेत असं मला वाटतंय. असं सगळं तो मिथुनला बोलत असतो, तेव्हा मिथुनच्या डोक्यामध्ये शेकडो प्रश्न असतात. असं कसं काय होईल? कारण नंदिनी आणि जीवा तर ढिऊस घेणार आहेत ही गोष्ट त्याला माहिती असते. पण ही गोष्ट विक्रमला माहिती नाही. विक्रम मात्र त्यांच्याविषयी अतिशय पॉझिटिव्ह बोलतोय आणि असं सांगतोय, की आता सगळ्याचं चांगलं पटायला लागलेलं आहे असं मला वाटायला लागलंय. सत्यनारायणाच्या पूजेनं खरोखरच आपल्या घरामध्ये अगदी चांगला प्रकाशच पाडला आहे असं तो मिथुनला बोलत असतो.
मिथुनला वाटतं की नक्की काय चाललंय? हा पार्थ, ती काव्या, नंदिनी आणि जीवा यांचं नक्की काय चाललंय? ते आईबाबांना अंधारात ठेवतायत की काय? त्याला अक्षरशः ठसकाच लागतो. विक्रम त्याला पाणी प्यायला देतो आणि म्हणतो, "अरे पाणी पी आणि बस जरासं शांत." मिथुनच्या डोक्यात मात्र भयानक चक्र चालू आहेत. मिथुन एका क्षणात एकदम गंभीर झालेला आहे. मात्र विक्रमला या गोष्टीबद्दल काहीच माहिती नाही आहे आणि मिथुन त्याला याबद्दल काही बोलतही नाही आहे. कारण जर का सत्य समजलं तर विक्रम आणि मानिनी यांना किती मोठा धक्का बसेल हे त्याला चांगलंच माहिती आहे. विक्रम मात्र त्याच्या हातामध्ये पाण्याचा ग्लास देऊन, "पाणी पी आणि शांत बस. आता मी चाललोय. आम्ही दोघंही यायला उशीर होईल," असं म्हणून निघून जातो. मिथुन मात्र एकटाच विचार करत बसतो. नक्की या चौघांचं काय चाललंय? त्यातल्या त्यात हे नंदिनी आणि जीवा तर डिवोर्स घेणार आहेत. नक्की हे डिवोर्स घेणार आहेत की नाहीत? का आपल्याला काहीतरी खोटं समजलंय? का त्यांनी अजून आईबाबांना काहीच सांगितलेलं नाहीये? अचानक ते त्यांच्यापुढं हा मोठा बॉम्ब फोडणार आहेत, असा विचार त्याच्या डोक्यात येत आहे. तो आतमध्ये जातो तर तिथं पिहू चित्र काढत बसलेली असते. पिहू शांतपणे चित्र काढत बसलेली आहे. तो तिच्याजवळ जातो आणि म्हणतो, "पिहू, इतकी शांत कसं काय बसू शकते गं तू? आणि तेही एका कागदावर रेषा मारत, अशा पांढऱ्या कागदाकडे बघत, तेही एक शब्दही न बोलता. कसं काय शक्य होतं तुला हे? मला तर बोलल्याशिवाय दमच निघत नाही," असं ती बोलते. तेव्हा पिहू म्हणते, "बाबा, अहो याला मेडिटेशन म्हणतात. आमच्या टीचर सांगतात की असं कागदावर रेघोट्या मारत बसल्याने म्हणजेच चित्र काढल्याने मेडिटेशन होतं. मी ना मेडिटेशन करते आहे," असं ती त्याला सांगते. तेव्हा तो म्हणतो, "हे असलं मेडिटेशन? मला तर काय जमणार नाही बुवा. माझं तर बोलल्याशिवाय मेडिटेशनच होत नाही. मला तर असं वाटतं बोलत राहणं म्हणजेच मेडिटेशन आहे आणि मला तर यातूनच बक्षीस मिळतं." ती म्हणते, "बक्षीस? कसलं बक्षीस मिळतं तुम्हाला?" तो म्हणतो, "मला बक्षीस म्हणजे? अगं मला 2-2 बक्षिसं मिळालेली आहेत." ती म्हणते, "अहो मला चित्र काढून बक्षीस मिळतं. तुम्हाला बोलण्यानं कसलं बक्षीस मिळतं हो?" आणि तो हसत-हसत सांगतो, "मला ना तुझ्यासारखी आणि तुझ्या बहिणीसारखी छान-छान गोंडस परीसारखे 2 मुली मिळाल्या हेच माझ्यासाठी बक्षीस आहे ना." पिहू हसायला लागते आणि म्हणते, "बाबा, तुम्ही ना काय बोलाल ना काहीच सांगता येत नाही." तेव्हा मिथून म्हणतो, "चल, आता मी जाऊ का?" तेव्हा ती म्हणते, "मी तुमचं चित्र काढू का बाबा?" तो म्हणतो, "माझं? त्यापेक्षा काय कर माहिती आहे का? वाघाचं चित्र काढ, वाघाचं." ती म्हणते, "वाघाचं? मला तुमचं काढायचं आहे ना." तो म्हणतो, "मग मी कोण आहे? मी सुद्धा वाघच आहे, माहिती आहे ना तुला?" ते म्हणते, "हो, माझे बाबा अगदी वाघासारखेच आहेत बरं का. मी तुमचं चित्र काढते किंवा वाघाचं काढते, एकच होईल ना?" असं म्हणून ती देखील हसू लागते आणि मिथून देखील हसू लागतो आणि म्हणतो, "हो." आणि अक्षरशः असं वाघासारखं करून असा आवाज काढत तो म्हणतो, "बघ, आता वाटतोय का नाही मी तुला वाघ?" पिहू त्याच्या या सगळ्या बोलण्यानं हसू लागते आणि म्हणते, "बाबा, काही कसं सुचतं हो तुम्हाला आणि काही कसं करता?" तो म्हणतो, "हे बघ, आपल्याला जे सुचतं ना, ते आपण करत राहतो. माणसाने नेहमी आनंदी आणि खुश राहण्यासाठी काहीही केलं पाहिजे आणि मी ते करत राहतो. मला याच गोष्टीमध्ये मजा येते." असं म्हणून तो पिहूला पुन्हा एकदा वाघासारखा आवाज काढून दाखवतो आणि पिहू म्हणते, "बाबा, मला चित्र काढू द्या बरं, पास करा." आणि तो मग तिथून उठून बाहेर जातो. तो बाहेर जातो, पण पिहूच्या लक्षात येतं, की आपल्याकडं तर स्केच पेनच नाही आहेत आणि जे आहेत ते तर संपलेले आहेत. मग कोणाकडे जाऊ बरं? हां, पार्थ दादाकडं आपल्याला हे स्केच पेन मिळू शकतील. आपण घेऊया का? का रम्या दीदीकडे मिळतील? हां, रम्या दीदीकडे मिळतील असा विचार करून ती म्हणते, आत्ताच्या आत्ता रम्या दीदीकडे जाते आणि छान अशी स्केच पेन घेते आणि वाघाचं पण चित्र काढते. इकडे वसुंधरा आणि रम्या या आपापसात बोलत आहेत. आता यांचा डिवोर्स होणार आहे म्हणून रम्या भलतीच खुश झालेली आहे. पार्थ आता कायमस्वरूपी माझा होणार. साठे गुरुजींची भविष्यवाणी खरी होणार या गोष्टीचा कितीतरी आनंद तिला झालेला आहे. साठे गुरुजींना दिसलेलं होतं, की पार्थने हातामध्ये मंगळसूत्र घेतलंय आणि ते मंगळसूत्र माझ्यासाठी घेतलेलं आहे. आता या गोष्टीसारखी आनंददायी गोष्ट कोणती? असं ती आईला बोलत आहे. आई म्हणते, "तू ना नुसतं खयाली पुलाव खात राहा. काय होणार आहे ते तुला माहीत नाही. आता 6 महिन्यात हे एकमेकापासून वेगळे होणार आहेत का वेगळे होऊन हे कायमस्वरूपी एकत्र येणार आहेत, हे तुला कळतंय का?" तेव्हा ती म्हणते, "असं निगेटिव्ह का बोलतेस? जरासं चांगलं बोल ना." वसुंधरा म्हणते, "नुसतं निगेटिव्ह बोलत नाही. आयुष्यात निगेटिव्ह गोष्टी घडल्या ना किती त्रास होतो ते तुला कळणार नाही. त्यामुळं
आता थोडंसं चांगलं प्लॅनिंग कर. रम्या म्हणते, "म्हणजे मी काय प्लॅनिंग करत नाही असं तुला वाटतं का? माझे प्लॅन एका चढीत एक असतात माहीत आहे ना तुला?" वसुंधरा म्हणते, "हो, तुझे प्लॅन. कसले प्लॅन? फालतू प्लॅन तुझे नुसते. त्या कॉपीमध्ये जायफळ घालण्याव्यतिरिक्त काय केलेस गं तू?" आणि म्हणे, "मी प्लॅन करते." तेव्हा ती म्हणते, "नाही, यावेळेस मी ना जबरदस्त प्लॅन करायचं ठरवलंय." वसुंधरा मात्र खूपच टेन्शनमध्ये असते आणि म्हणते, "तू नुसतं ठरव, करू मात्र काहीसुद्धा नकोस. तुझ्या हातातून तो पार्थ निसटला नाही ना, तर मला बोल." तेव्हा रम्या म्हणते, "असं का बोलायला लागलेस तू?" वसुंधरा म्हणते, "मग काय चुकीचं बोलते का? आजपर्यंत तुझा एकही प्लॅन नीट वर्क झालेला नाही आहे. प्लॅन कसे करायला पाहिजेत ते देखील तुला कळत नाही. अगं, आत्तापर्यंत तुझं आणि पार्थचं लग्न व्हायला पाहिजे होतं. झालंय काय बघतेस ना? सगळं उलटं-सुलटं होऊन बसलेलं आहे आणि म्हणं मी प्लॅन करते. प्लॅन करायचाच असेल ना, तर माझ्याकडून शिक कसा प्लॅन करायचा असतो ते. माझे प्लॅन बघ अगदी परफेक्ट वर्क होतात." असं सगळं ते तिला सांगत असते. रम्या म्हणते, "तुझे प्लॅन वर्क होतात म्हणजे? माझे होत नाहीत आणि असा कोणता प्लॅन आहे का तुझा की तो वर्क झाला आणि त्यामुळं आपल्याला अगदी चांगले दिवस बघायला मिळाले?" तेव्हा वसुंधरा चिडते म्हणते, "म्हणजे तुला माहीत नाही मी काय-काय करू शकते ते? तुला माहितीच नाही आहे म्हणा मी काय करू शकते ते, त्यामुळे तू असं बोलणं साहजिक आहे. मी काय केलं हे ऐकलं ना, पायाखालची तुझ्या जमीन सरकेल." असं ती रम्याला बोलत असते. रम्या म्हणते, "ते काही असू दे. आता मला पार्थ पाहिजे आणि त्यासाठी मी देखील जबरदस्त प्लॅन करणारच आहे. पार्थ फक्त माझा आणि माझाच होणार आहे. बघ मी सांगते तसंच घडणार आहे." वसुंधरा म्हणते, "तुझं नुसतं बोलणं ऐकण्यासारखं असतंय, पण नक्की तुझ्या मनात काय चाललेलं असतं ना, ते कधीच कृतीत उतरत नाही. त्यामुळं थोडंसं शांत डोकं ठेवून सगळे प्लॅन व्यवस्थित करणं गरजेचं आहे." आणि मग ती सांगते, की "लग्नाच्या दिवशी मी देखील जबरदस्त प्लॅन केलेला होता." रम्या म्हणते, "तू? कसला प्लॅन केला होता?" तेव्हा ती म्हणते, "नंदिनीला पळवून नेण्याचा प्लॅन होता ना, तो माझाच होता." हे ऐकल्यावर खरोखरच रम्याच्या पायाखालची जमीनच सरकलेली आहे. ती आईला विचारते, "म्हणजे तू काय म्हणतेस? तुला कळते का आई? तिला पळवून नेण्याचा प्लॅन तुझा होता?" तेव्हा ती म्हणते, "हो. दीपकला मीच सांगितलेलं होतं, की या नंदिनीला तू लग्न मंडपातून पळवून ने." आणि तेव्हाच पिहू तेथे आलेली असते. पिहू दारात उभा राहून ते सगळं काही ऐकत असते. पिहूला समजलेलं असतं, की वसुंधरानेच तो कपटीपणा आणि नीचपणा केलेला आहे. वसुंधरानेच दीपकला सांगितलेलं होतं आणि त्यामुळंच नंदिनीला लग्न मांडवातून पळवून नेण्यात आलेलं होतं. आज घरात जे काय रामायण महाभारत सुरू झालेलं आहे, याच्या पाठीमागं फक्त आणि फक्त वसुंधराच आहे, हे आता पिहूला स्पष्टपणे कळलेलं असतं. तिला तर मोठा धक्काच बसलेला असतो. आत्ताच्या आत्ता ही गोष्ट मला पार्थला सांगितली पाहिजे असं तिला वाटतं आणि ती समोर येते आणि तिच्या डोक्यामध्ये लग्नादिवशीचे एक-एक गोष्टी येऊ लागतात. कशाप्रकारे लग्नाच्या दिवशी एक-एक गोष्ट वाईट घडत होती. पार्थ हा नंदिनीला आणण्यासाठी जात होता, पण गावकऱ्यांनी जाऊ दिलं नाही आणि त्यामुळं पार्थ आणि काव्याचं लग्न लागलं. त्यांची इच्छा नसताना देखील त्यांच्या मनाविरुद्ध त्यांना लग्न करावं लागलं. त्यांच्या आयुष्यामध्ये मोठं दुःख आलं आणि या दुःखाचं कारण म्हणजे वसुंधरा आहे, हे तिला आता स्पष्टपणे कळलेलं आहे. वसुंधरानेच त्या नीच दीपकला मदत केलेली आहे आणि वसुंधरामुळेच त्या दीपकनं नंदिनीचं अपहरण केलेलं आहे. ही किती मोठी भयानक गोष्ट आहे हे तिला समजलेलं असतं आणि ती पुढं-पुढं चालत असते आणि विचार करत असते, की आता ह्या सगळ्या गोष्टी मला पार्थदादाला सांगणं गरजेचं आहे. असं म्हणून ती पुढे येत असते, तेव्हा तिच्या जवळच असलेला मोठा फ्लॉवर पॉट असतो आणि त्याला तिचा धक्का लागतो आणि ते पडतं आणि धावत पळत वसुंधरा आणि रम्या बाहेर येतात आणि त्यांना दिसतं, की इथं कोणतरी होतं. रम्या म्हणते, "नसेल गं, वाऱ्यानं पडलं असेल हे." तेव्हा ती म्हणते, "एवढं मोठं झाड वाऱ्यानं पडणं शक्यच नाही आहे. इथं कोणतरी होतं रम्या, आपलं बोलणं कुणीतरी ऐकलेलं आहे. आता आपलं काही खरं नाही आहे. आता ही गोष्ट पार्थपर्यंत पोहोचणार आणि मग आपली वाट लागणार, लक्षात ठेव." रम्या म्हणते, "नाही तसले निगेटिव्ह विचार करू नको. पॉझिटिव्ह विचार कर. आत्तापर्यंत तुझे प्लॅन सक्सेस झालेत ना, मग अजूनही चांगला आपण प्लॅन करूया." वसुंधरा मात्र पुरती घाबरलेली आहे. वसुंधरा म्हणते, "मला तर असं वाटतंय खरंच आपलं काही खरं नाही आहे." आता रात्र झालेली असते आणि नंदिनी आणि जीवा आपापसात बोलत असतात. आज आई-बाबा बाहेर गेले त्यामुळं आपल्याला त्यांना काहीच सांगता आलं नाही. तेव्हा जीवा म्हणतो, "बरं झालं. आजचं मरण उद्यावर गेलं. आता उद्या मात्र त्यांना सांगावंच लागणार ना?" तेव्हा ती म्हणते, "हो, उद्या मात्र त्यांना सांगावं लागणार आणि किती दिवस असं आपण त्यांच्यापासून लपवून ठेवायचं?" तेव्हा जीवा म्हणतो, "असो,
पण आजचा दिवस तर मी आरामशीर झोपू शकतोय. नंदिनी म्हणते, "असं असेल तर तुम्ही काहीच बोलू नका. पाहिजे तर मीच सगळं त्यांना सांगेन." उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की पिहू डायरेक्ट पार्थकडे गेलेली आहे आणि ती पार्थला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते. "मी काहीतरी बघितलंय, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे," असं म्हणते आणि तेव्हा पार्थ एकदम आश्चर्यचकित झालाय. "काय झालंय? पिहू मला सांगशील का नक्की? सगळं स्पष्टपणे सांग बरं," असं तो पिहूला बोलत आहे. आता पिहू त्याला सगळं कसं सांगणार ते आपल्याला उद्याच्याच भागात पाहायला मिळणार आहे. तर इकडे वसुंधराचा उजवा डोळा लवत आहे आणि त्यामुळे ती म्हणते, आपल्याबद्दल काहीतरी मोठं अघटित घडणार आहे. तेव्हा आता काही अघटित घडू देऊ नको, नाहीतर माझं काही खरं नाही आहे, असं ती देवापुढं अगदी हात जोडून बोलत आहे. तर इकडे पिहू आता पुन्हा नंदिनीकडं देखील गेलेली आहे आणि लग्नादिवशी काय झाले ते तिला सांगण्याचा प्रयत्न करते. तेव्हा नंदिनी विचारते, "काय झालं? लग्नाच्या दिवशीचं तुला काय माहिती आहे? काय बोलतेस पिहू तू?" असं ती तिला खोदून विचारते आहे. आता पिहूने पार्थची पण भेट घेतली आहे आणि नंदिनीला देखील ती काहीतरी सांगत आहे. खरंच पिहू सगळं काही सांगू शकेल का? आणि ते सांगितल्यानंतर वसुंधरा आणि रम्याची कशी हकालपट्टी होणार आहे, ते आपल्याला पुढील भागामध्येच पाहता येणार आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक